रामायणचा ट्रेलर आता आपल्या समोर आला आहे आणि बहुतेकांनी त्यातील मोठे प्रसंग पाहिले असतील. पण या ट्रेलरमध्ये काही अशा छोट्या छोट्या गोष्टी दडलेल्या आहेत ज्या अनेकांच्या नजरेतून सुटल्या असतील. आज आपण त्याच गोष्टींकडे बारकाईने लक्ष देणार आहोत आणि प्रत्येक फ्रेम मागचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करूया. सर्वात आधी अनेकांच्या मनात एकच प्रश्न आहे की या ट्रेलरमध्ये श्री हनुमानांचे दर्शन का झाले नाही. याचे उत्तर शोधण्यासाठी आधी ट्रेलरची कथा समजून घ्यावी लागेल. हनुमान या ट्रेलर मध्ये का नाही असं भरपूर लोकांना वाटतंय. तर आज हा नवीन ट्रेलर आलेला आहे, तर आज आपण हा ट्रेलर बघूया की हनुमान ट्रेलर मध्ये का नाही. फक्त हनुमानच नाही तर जांबुवंत, अंगद, सुग्रीव, बाली, नल आणि नील यांसारखी महत्वाची पात्रेही या ट्रेलरमध्ये दिसत नाहीत. यामागचे कारण असे असू शकते की रामायण 2 भागांमध्ये प्रदर्शित होणार आहे. पहिला भाग बहुधा सीतेच्या हरणापर्यंत आणि जटायू रावण युद्धापर्यंतच मर्यादित असेल. रामायणाच्या कथेनुसार श्री हनुमानांचा प्रवेश सीतेचे हरण झाल्यानंतर तिच्या शोधासाठी सुरू झालेल्या प्रवासात होतो. त्यामुळे पहिल्या भागाच्या ट्रेलरमध्ये त्यांना न दाखवणे हे कथानकाच्या दृष्टीने योग्य वाटते. तरी सुद्धा एक गोष्ट लक्ष वेधून घेते. ट्रेलरमध्ये कुंभकर्णाचा एक छोटासा प्रसंग दाखवण्यात आला आहे. कथेनुसार तो नंतरच्या भागातील आहे. त्यामुळे शेवटी एखाद्या छोट्या झलक स्वरूपात श्री हनुमानांचे दर्शन घडवता आले असते का, असा प्रश्न अनेकांच्या मनात येतो. कदाचित चित्रपटाच्या शेवटी किंवा दुसऱ्या भागाची झलक म्हणून त्यांचे दर्शन घडवले जाईल. त्यासाठी मात्र चित्रपटाची प्रतीक्षा करावी लागेल. आता ट्रेलरच्या सुरुवातीपासून प्रत्येक दृश्याकडे पाहूया. पहिल्याच दृश्यात रावण मरून रंगाचे वस्त्र परिधान करून लांब जटा आणि दाढी मिशांसह अत्यंत प्रभावी रूपात दिसतो. हे दृश्य पाहता असे जाणवते की ब्रह्मदेवांकडून वरदान मिळाल्यानंतरचा हा प्रसंग असावा. वरदानामुळे प्रचंड सामर्थ्य प्राप्त झाल्यानंतर तो सर्वप्रथम आपल्या सावत्र भाऊ कुबेराच्या राज्यावर आक्रमण करतो. येथे एक महत्वाची गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. लंकेची निर्मिती रावणाने केलेली नव्हती. त्रिकूट पर्वतावर भगवान विश्वकर्म्यांनी ती नगरी उभारली होती. सुरुवातीला तेथे सुमाली आणि माली या राक्षसांचे राज्य होते. नंतर भगवान विष्णूंनी त्यांचा पराभव केला आणि ऋषी विश्रवांनी आपला पुत्र कुबेर याला तेथे राज्य करण्यास सांगितले. विशेष म्हणजे कुबेर आणि रावण या दोघांचेही वडील ऋषी विश्रवाच होते. ट्रेलरमध्ये रावण ज्या ताकदीने प्रचंड दरवाजा एका लाथेत फोडताना दिसतो, त्यातून वरदानानंतर त्याची अफाट शक्ती दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र बारकाईने पाहिल्यास त्या दृश्यात दरवाजा तुटण्याचा परिणाम काही फ्रेम्स उशिरा दिसतो. सामान्य प्रेक्षकांच्या लक्षात ही गोष्ट कदाचित येणार नाही, पण तांत्रिक दृष्टीने पाहिले तर तो छोटासा दोष वाटतो. तथापि रावणाच्या व्यक्तिमत्वावर केलेले काम मात्र प्रभावी दिसते. त्याच्या गळ्यातील यज्ञोपवीतही लक्ष वेधून घेते. कारण रावण राक्षसांचा राजा असला तरी तो ब्राह्मण कुळात जन्मलेला होता. त्यामुळे त्या तपशिलाचीही काळजी घेतल्याचे दिसून येते. यानंतर रावण भग्न झालेल्या महालाच्या बाल्कनीत उभा असल्याचे दृश्य दिसते. खाली त्याची विशाल सेना उभी आहे. सैन्याची संख्या इतकी मोठी दाखवली आहे की संपूर्ण परिसर भरून गेल्याचा भास होतो. याच वेळी आणखीन एक गोष्ट लक्षात येते. टीझरमध्ये दाखवलेला रावणाचा चालण्याचा प्रसंग इथेही आहे. मात्र यावेळी पुष्पक विमान दिसत नाही. पुष्पक विमानाबाबतही एक मनोरंजक गोष्ट आहे. अनेकांना ते रावणाचे वाहन वाटते, पण प्रत्यक्षात ते कुबेराचे होते. भगवान विश्वकर्म्यांनीच ते कुबेराला दिले होते आणि नंतर रावणाने ते आपल्या ताब्यात घेतले. पुढील दृश्यांमध्ये रावण वरदान मिळाल्यानंतर देवलोक, पृथ्वीलोक आणि पाताळलोक या तिन्ही लोकांवर विजय मिळवून स्वतःचे साम्राज्य निर्माण करत असल्याचे संकेत मिळतात. ट्रेलरमधील काही झलकांमधून त्याची ही महत्वाकांक्षा स्पष्टपणे दिसून येते. पुढील दृश्यात आपल्याला ऐरावताचे दर्शन घडते. काही प्रेक्षकांनी प्रश्न उपस्थित केला की हत्ती आकाशात कसा उडू शकतो, पण पुराणांमध्ये इंद्रदेवांच्या वाहनाचे वर्णन असेच आढळते. ऐरावत हा केवळ एक साधा हत्ती नसून 4 सुळे असलेला दिव्य आणि आकाशात भ्रमण करणारा प्राणी मानला जातो. त्यामुळे चित्रपटात त्याला अशाच भव्य स्वरूपात दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. जर हे दृश्य बारकाईनं पाहिले तर ऐरावतावर इंद्रदेव आरूढ असल्याचंही लक्षात येते. सामान्य वेगाने पाहताना ते स्पष्ट दिसत नाही, पण प्रत्येक फ्रेम नीट पाहिल्यास हा तपशील सहज ओळखता येतो. यानंतर एका राक्षसाला युद्धाची घोषणा करणारे रणशिंग फुंकताना दाखवले आहे. प्राचीन काळात युद्ध सुरू होण्यापूर्वी रणशिंग वाजवण्याची परंपरा होती. हे केवळ एक साधे दृश्य नसून कथेला अधिक ऐतिहासिक आणि वास्तववादी बनवण्याचा प्रयत्न असल्याचे जाणवते. या प्रसंगात दिसणारे पात्र राक्षस वंशातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्व असल्याचे संकेत मिळतात.
यावरून चित्रपट निर्मात्यांनी फक्त प्रमुख पात्रांवरच नव्हे तर त्यांच्या कुटुंबातील आणि इतिहासातील इतर महत्त्वाच्या व्यक्तींवरही लक्ष केंद्रित केले आहे. यानंतर रावण आणि ऐरावत यांच्यातील संघर्षाचे दृश्य दिसते. रावण हवेत झेप घेत ऐरावतावर प्रहार करताना दिसतो. त्याआधी तो एका विशाल आणि भयावह प्राण्यावर स्वार असल्याचंही दिसते. या दृश्यातून रावणाची ताकद आणि युद्धकौशल्य अधिक प्रभावीपणे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. यानंतर भगवान विष्णूंची एक दिव्य झलक दाखवली जाते. त्यांच्यासमोर एक देवता नतमस्तक झालेली दिसते. हा प्रसंग पाहून असे वाटते की रावणाच्या वाढत्या अत्याचारांमुळे देवगण भगवान विष्णूंकडे मदतीसाठी गेले असावेत. याचवेळी भगवान विष्णू पृथ्वीवर मानव रूपात अवतार घेण्याचा संकल्प करतात अशी कथा रामायणात सांगितली जाते. यानंतर दृश्य बदलते आणि अयोध्येतील राजा दशरथ पुत्रप्राप्तीसाठी यज्ञ करताना दिसतात. त्यांच्या सभोवताली ऋषी आणि राजघराण्यातील सदस्य उपस्थित आहेत. यज्ञातूनच पुढे श्रीराम, भरत, लक्ष्मण आणि शत्रुघ्न यांच्या जन्माची कथा सुरू होते. पुढील दृश्यात प्रथमच श्रीरामांची एक प्रभावी झलक पाहायला मिळते. त्यानंतर संपूर्ण अयोध्या नगरीचे भव्य दर्शन घडते. विशाल राजवाडे, सुंदर रस्ते आणि सुव्यवस्थित नगरी यामुळे अयोध्येचे वैभव प्रभावीपणे उभे राहते. राजा दशरथ आपल्या 4ही पुत्रांचा परिचय प्रजेला करून देताना दिसतात. त्यांच्या बाजूला 3ही राण्या उपस्थित आहेत. प्रत्येक पात्राची मांडणी अत्यंत विचारपूर्वक करण्यात आली असल्याचे जाणवते. त्यानंतर श्रीरामांच्या बालपणातून त्यांच्या शिक्षण आणि प्रशिक्षणाच्या काळात कथा पोहोचते. एका दृश्यात श्रीराम घोड्यावर स्वार होऊन डोळ्यांवर पट्टी बांधून लक्ष्यभेद करताना दिसतात. यामधून त्यांच्या एकाग्रतेचा, कौशल्याचा आणि युद्धकलेवरील प्रभुत्वाचा परिचय घडतो. यानंतर श्रीराम एका राक्षसाशी युद्ध करताना दिसतात. हा प्रसंग ऋषी विश्वामित्रांच्या यज्ञाचे रक्षण करण्याशी संबंधित असल्याचे दिसते. ऋषींच्या यज्ञात विघ्न आणणाऱ्या राक्षसांचा पराभव करण्यासाठी श्रीराम आणि लक्ष्मण यांना पाठवण्यात आले होते. ट्रेलरमधील हे दृश्य त्याच घटनेचे चित्रण असल्याची शक्यता आहे. पुढील दृश्यात ऋषी विश्वामित्र, श्रीराम आणि लक्ष्मण यांना दिव्य विद्या आणि मंत्रांचे शिक्षण देताना दिसतात. श्रीरामांच्या शरीराभोवती दिसणारे तेजस्वी सुवर्ण प्रकाश वर्तुळ हे त्यांच्या दिव्य शक्तीचे प्रतीक असल्यासारखे वाटते. मंत्रशक्ती आत्मसात करून एक दिव्य संरक्षण कवच त्यांच्याभोवती निर्माण होत असल्याचे या दृश्यातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानंतर कथा मिथिलेकडे वळते. येथे सीतेच्या स्वयंवराचा भव्य प्रसंग दाखवण्यात आला आहे. विशाल सभामंडप, उपस्थित राजे आणि मध्यभागी ठेवलेले शिवधनुष्य हे दृश्य अत्यंत प्रभावी वाटते. श्रीराम शिवधनुष्य उचलून मोडतात आणि त्यानंतर सीतेशी त्यांचा विवाह निश्चित होतो. या सर्व दृश्यांमधून असे जाणवते की चित्रपटात केवळ मोठ्या घटनाच नाहीत, तर प्रत्येक प्रसंगामागील भावनिक आणि ऐतिहासिक बाजूही प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यानंतर कथा अशा टप्प्यावर पोहोचते जिथून रामायणाला खरी दिशा मिळते. राजा दशरथांनी पूर्वी राणी कैकेयीला दिलेल्या 2 वरदानांची वेळ आता येते. कैकेयी त्या वचनांची आठवण करून देत भरताला अयोध्येचा राजा बनवण्याची आणि श्रीरामांना 14 वर्षांचा वनवास देण्याची मागणी करते. राजाला स्वतःच्या दिलेल्या शब्दापासून मागे हटता येत नाही आणि अत्यंत वेदनादायक मनस्थितीत त्यांना हा निर्णय स्वीकारावा लागतो. या प्रसंगात कैकेयीच्या चेहऱ्यावरचा ठामपणा आणि राजा दशरथांच्या डोळ्यांतील असहायता भावनिक वातावरण निर्माण करते. एका राजासाठी दिलेले वचन महत्त्वाचे असते, पण एका वडिलांसाठी आपल्या पुत्राला दूर पाठवणे त्याहून अधिक कठीण असते. हा संघर्ष ट्रेलरमध्ये प्रभावीपणे दाखवण्याचा प्रयत्न दिसून येतो. यानंतर माता सीतेची झलक पाहायला मिळते. विवाहानंतर त्या श्रीरामांच्या जीवनसाथी म्हणून प्रत्येक सुखदुःखात त्यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतात. श्रीराम वनवासाला जात असताना सीता माताही कोणताही विचार न करता त्यांच्यासोबत जाण्याचा निर्धार करतात. हा प्रसंग त्यांच्या नात्यातील विश्वास, समर्पण आणि निस्वार्थ प्रेम अधोरेखित करतो. वनवासासाठी निघालेल्या रथाचे दृश्य विशेष लक्ष वेधून घेते. श्रीरामांच्या डोळ्यांतील अश्रू, अयोध्येतील प्रजेबद्दलची ओढ आणि वडिलांच्या शब्दाचा मान राखण्याची तयारी हे सर्व एकाच वेळी त्यांच्या चेहऱ्यावर दिसते. हा प्रसंग केवळ दृश्यदृष्ट्या सुंदर नाही,
तर भावनिकदृष्ट्याही अत्यंत प्रभावी वाटतो. यानंतर कथेत शूर्पणखेची एंट्री होते. ती स्वतःला जनस्थानची राजकुमारी म्हणून ओळख करून देते. रामायणानुसार जनस्थान हा दंडकारण्यातील महत्त्वाचा प्रदेश होता आणि तेथे रावणाची मोठी राक्षस सेना तैनात होती. शूर्पणखा श्रीरामांकडे आकर्षित होते, पण तिचा प्रस्ताव नाकारला जातो. त्यानंतर ती लक्ष्मणांकडे वळते आणि तिलाही नकार मिळतो. यामुळे संतापलेल्या शूर्पणखेचा अपमान होतो आणि लक्ष्मण तिचे नाक व कान कापतात. अनेकांना वाटते की या घटनेनंतर ती थेट रावणाकडे जाते, पण प्रत्यक्षात तसे होत नाही. ती प्रथम जनस्थानातील राक्षसांकडे जाऊन श्रीराम आणि लक्ष्मण यांच्यावर हल्ला करण्यास प्रवृत्त करते. हजारो राक्षस त्यांच्यावर आक्रमण करतात, पण श्रीराम आणि लक्ष्मण सर्वांचा पराभव करतात. ट्रेलरमध्ये दिसणारे एक युद्धाचे दृश्य याच प्रसंगाशी संबंधित असावे अशी शक्यता वाटते. एका बाजूला श्रीराम उभे आहेत आणि त्यांच्यासमोर असंख्य राक्षसांची फौज दिसते. हे दृश्य पाहून त्यांच्या पराक्रमाची कल्पना येते. यानंतर ट्रेलरमध्ये सुरुवातीला दाखवलेल्या काही दृश्यांचे विस्तारित भाग दिसतात आणि कथा पुढे सरकते. याच दरम्यान रावण सीतेचे हरण करतो. पुष्पक विमानातून सीतामातेला घेऊन जात असताना दाखवलेले दृश्य कथानकातील सर्वात महत्त्वाच्या वळणांपैकी एक आहे. रावणाच्या युद्धातील आणखी एका प्रसंगात तो एका दिव्य अस्त्राचा वापर करताना दिसतो. पहिल्या नजरेत ते धनुष्य असल्यासारखे वाटते, पण नीट पाहिल्यास ती वेगळी प्रकारची शस्त्ररचना असल्याचे जाणवते. निर्मात्यांनी पारंपरिक शस्त्राला आधुनिक सिनेमॅटिक रूप देण्याचा प्रयत्न केला असावा. याच भागात भगवान परशुरामांचीही झलक दिसते. शिवधनुष्य तुटल्यानंतर श्रीरामांसमोर परशुराम येतात. हा रामायणातील अत्यंत महत्त्वाचा प्रसंग आहे. ट्रेलरमध्ये त्यांच्या व्यक्तिमत्वाला गूढ आणि प्रभावी पद्धतीने सादर करण्यात आले आहे. त्यांच्या हातातील दिव्य धनुष्य आणि त्यांचा शांत पण तेजस्वी स्वभाव पुढील कथानकाची उत्सुकता अधिक वाढवतो. या सर्व दृश्यांवरून एक गोष्ट स्पष्ट जाणवते की निर्मात्यांनी केवळ मोठ्या घटनांवर भर दिलेला नाही, तर प्रत्येक पात्राच्या भावना, त्यांचे निर्णय आणि त्यामागील कारणे यांनाही तितकेच महत्त्व दिले आहे. त्यामुळे कथा केवळ युद्धाची न राहता नातेसंबंध, कर्तव्य आणि धर्म यांचीही कहाणी बनते. ही रामायणची कथा कसं वाटली आणि हा पिक्चर तुम्ही पाहण्यासाठी जाणार आहात की नाही? कारण IMAX वर हा शूट होणार आहे. एकदम बारीक बारीक गोष्टीवर त्यांनी लक्ष दिलेलं आहे. खूप छान पिक्चर बनवलेला आहे. ट्रेलर आलेला आहे. लवकरच दिवाळीमध्ये हा येणार आहे. त्याची तारीख अद्याप आलेली नाही, पण लवकरच याची तारीख सुद्धा येणार आहे. मी तर खूप एक्साइटिंग आहे कधी हा पिक्चर येईल आणि कधी मी पाहणार आहे. कारण आपण आतापर्यंत पाहिलेला आहे श्रीराम यांचा पिक्चर म्हणजे रामायण आपण पाहिले, वाल्मिकी रामायण आपण पाहिलेले आहे. ते आता हे नमित मल्होत्रा यांनी ही बनवलेलं आहे. आणि खरोखर आजच्या युगासाठी म्हणजे आजची जी पिढी आहे त्यासाठी रामायण वाचायचं म्हटलं ते वाचता येत नाही, पण बघायचं म्हटलं तर पूर्ण यामध्ये जी रिअल स्टोरी आहे ती स्टोरी यामध्ये घेतलेली आहे. यामध्ये काही बदल केलेले नाही, पण जे त्यांनी दाखवलेले आहे ते आजच्या या यंग पिढीमध्ये हे दाखवणे खूप महत्वाचं आहे. आणि खरोखर म्हणजे वर्ल्ड वाईड एवढा भारी पिक्चर बनवलेला आहे. पूर्ण आपल्या देशासाठी नाही तर विदेशासाठी सुद्धा म्हणजे 4,000 करोडचे यामध्ये लागत आहे. 100 कोटीचा, 1000 कोटीचा असा पिक्चर, 500 कोटीपर्यंत आपण पिक्चर पाहिलाय. आदिपुरुष बनला होता, तो बनला होता फक्त 600 कोटी रुपये. तर याला 4,000 कोटी रुपये लागलेले आहेत. म्हणजे किती यामध्ये पैसा गुंतवणूक केला आहे आणि यामधून तो पैसा रिकव्हर होईल ही आपल्याला अपेक्षा आहे. म्हणून सर्वांनी हा पिक्चर पाहणं सुद्धा गरजेचं आहे. कारण आपल्याला आपल्या म्हणजे जे भारताचा जो पिक्चर असतो तो विदेशामध्ये कसं जाईल आणि कसं त्याला ज्या पद्धतीने आपण ॲव्हेंजर्स वगैरे पिक्चर पाहतो त्याच पद्धतीने हा पिक्चर आहे. आणि खरोखर याला आपण पाहणं अत्यंत महत्वाचं असणार आहे. आणि याला पाहणं म्हणजे आपलं पैसे सुद्धा वसूल होतील, कारण एवढा भारी बनवलेला आहे. तर आपण आता याचा परत एक ट्रेलर येणार आहे, तो सुद्धा आपण पाहणार आहोत. आणि तुम्ही सुद्धा तुमची राय कमेंट मध्ये सांगा, काय वाटतं तुम्हाला इथं ट्रेलर वगैरे बघून तुम्ही सुद्धा तुमची राय कमेंट मध्ये सांगू शकता.